तर हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. अभिषेक तिला सांगत असतो की मला भीती होती. त्यांना तुझं दुसरं लग्न समजलं तर कदाचित ते तुझ्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करतील आणि मग तुझं आयुष्य बिघडेल. म्हणूनच ते माझ्यावर रागावून इथून निघून गेले आणि परदेशात राहायला गेले. अदिती म्हणते, मला माफ कर श्रीमान मल्होत्रा. माझ्यामुळे तुझे आईवडील तुझ्यावर रागावले आणि माझी प्रतिष्ठा तुझ्या आईवडिलांसमोर जपल्याबद्दल धन्यवाद. पण काळजी करू नका, मी त्यांच्याशी बोलते. तुमच्यातली गैरसमजूत दूर करेन. ते तुला नक्की माफ करतील, कारण चूक तुझी नाही माझी होती. अभिषेक म्हणतो, तू या गोष्टींची काळजी करू नकोस. मी त्यांच्याशी बोलतो. तू फक्त आपल्या मुलाची काळजी घे. बाकी सगळं मी सांभाळतो. अदिती म्हणते, ठीक आहे. अदिती तिथून निघून जाते. शेवटी त्यांच्या मुलाचा कॅन्सरचा उपचार पूर्ण होतो. डॉक्टर सांगतात की आता तो पूर्णपणे बरा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळेल. अभिषेक त्याच्यासोबतच राहतो. त्या दिवशी झालेल्या मनमोकळ्या बोलण्यामुळे बाप-लेकचं नातं खूप सुधारतं आणि अखेर मुलगा त्याला वडील म्हणून स्वीकारतो. आता ते दोघेही त्यांच्या स्वतःच्या जगात रमले होते. अदिती त्यांच्या नात्याने, त्यांच्या बांधणीने पूर्णपणे थक्क झाली होती. कारण भूतकाळात तिच्या मुलाला त्याचे वडील अजिबात आवडत नव्हते. पण आता त्याचा मुलगा त्याच्याशी इतक्या प्रेमाने, इतक्या जिव्हाळ्याने वागत होता की कधीकधी तर तो आईलाही विसरून फक्त वडिलांशीच बोलत होता, त्यांच्यासोबतच खात होता. अदितीला काहीच समजत नव्हतं. अचानक तिचा मुलगा एवढा का बदलला? एवढ्या सहजपणे त्याने वडिलांना का स्वीकारलं? भूतकाळ विसरला कसा? अभिषेक आणि त्याच्या मुलाच्या आवडीनिवडीही सारख्याच होत्या. त्यामुळे ते दोघे एकमेकांसोबत खाऊन घेत, कधीकधी एकमेकांना घासही घालत. आणि हे पाहून अदितीच्या मनात असूया निर्माण होत होती. अदितीच्या मनात असुरक्षितता वाढत होती. तिला वाटत होतं, कदाचित आता तिचा मुलगा तिला प्रेम करत नाही, तिची काळजी करत नाही. तिच्या मनात एक विचित्र मिश्र भावना होती. आनंद, कारण तिचा मुलगा कॅन्सरमधून बरा झाला होता, आणि दुःख, कारण आता तिला आपला मुलगा त्याच्या वडिलांकडे सोडून जावं लागणार होतं. मग तिने अभिषेकशी बोलायचं ठरवलं. अदिती म्हणते, मला तुमच्याशी बोलायचं आहे मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, हो सांग, काय बोलायचं आहे? अदिती म्हणते, आपला मुलगा आता कॅन्सरमधून पूर्ण बरा झाला आहे. अभिषेक म्हणतो, हो मला माहीत आहे की माझा मुलगा आता पूर्णपणे ठणठणीत आहे. अदिती म्हणते, आणि उद्या त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. अभिषेक म्हणतो, हो माहीत आहे, पण तुम्ही नेमकं काय बोलायचं आहे ते स्पष्ट सांग ना. अशी गोलमोल का बोलते? अदिती म्हणते, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी त्याच्यासोबत काही दिवस राहू शकते का? मला माहीत आहे, मी आधी वचन दिलं होतं की तो बरा झाला की मी निघून जाईन, पण आता मला त्याच्यासोबत आणखी काही दिवस राहायचं आहे. मी वचन देते, काही दिवसात मी निघून जाईन. अभिषेक म्हणतो, मी विचार करेन, पण आधी तुला माझ्या पत्नीशी बोलावं लागेल. तिला तू सांगितलेलं मान्य झालं तर मला काहीच हरकत नाही. अदिती म्हणते, मी तुमच्या पत्नीशी का? तो माझा मुलगा आहे. ती कोण आहे मला परवानगी देणारी? तिचा काहीच हक्क नाही माझ्या मुलावर. मी तिच्याशी बोलणार नाही. अभिषेक म्हणतो, एवढं का रागावते तू अदिती? मला सांगू नको की तुला माझ्या पत्नीचा हेवा वाटतोय, कारण मी तिला खूप प्रेम करतो. तुला तुझ्या मुलासोबत राहायचं असेल तर तुला मल्होत्रा हाऊसमध्येच राहावं लागेल. मी माझ्या मुलापासून दूर राहू इच्छित नाही. मी त्याच्या जन्मापासून सर्व काही मिस केलं. त्याचं पहिलं बोलणं, पहिलं चालणं, सर्व. आता मी त्याच्यापासून सेकंदभरही दूर राहू इच्छित नाही. म्हणूनच तुम्हाला माझ्या पत्नीची परवानगी घ्यावीच लागेल. अदिती म्हणते, मला समजलं. तुम्हाला खरं तर मला वेळ द्यायचाच नाही, म्हणूनच तुम्ही मला तुमच्या घरी राहण्याची अट ठेवत आहात. तुम्हाला माहीत आहे की मी तुमच्या घरी कधीच राहणार नाही. अभिषेक म्हणतो, पण तू का राहू इच्छित नाही माझ्या घरी? अदिती म्हणते, कारण मला कोणाचा संसार बिघडवायचा नाही. कोणत्याही पत्नीला तिच्या नवऱ्याच्या माझी पत्नीबरोबर राहायला आवडणार नाही. म्हणूनच मी हॉस्पिटलमधून निघून जाईन. तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जा. तो आता तुम्हाला ओळखतो, तुमच्यासोबत आरामात आहे. अभिषेक म्हणतो, पण जर तुझा मुलगा माझ्यासोबत येण्यास तयार नसेल तर? अदिती म्हणते, नाही, तो सहज येईल. आता तो तुम्हाला खूप प्रेम करतो, तुमच्यासोबतच राहू इच्छितो. त्याला आता माझी काळजी नाही, त्यामुळे काळजी करू नका. तो नक्कीच तुमच्यासोबत येईल. अभिषेक म्हणतो, तू चुकीची आहेस अदिती. तुझा मुलगा या जगात इतर कुणापेक्षा तुलाच जास्त प्रेम करतो. पण मला असं वाटतं की आता तू माझा हेवाही करत आहेस, कारण तो मला आवडायला लागला आहे.
मला वडील म्हणून प्रेम करू लागला आहे. तुला फक्त एवढंच हवंय की तुझा मुलगा फक्त तुलाच प्रेम करावा, फक्त तुझीच काळजी घ्यावी. बरोबर ना? तू खूप स्वार्थी आहेस. म्हणूनच तू माझ्या घरी राहू इच्छित नाहीस. कारण तुला माझ्या पत्नीसमोर उभं राहायचं नाही. त्या परिस्थितीला सामोरं जायचं नाही. म्हणूनच तू इथून निघून जायचं ठरवलं आहेस. मला तर वाटतं तू स्वतःवरच जास्त प्रेम करतेस, तुझ्या मुलापेक्षा. अदिती म्हणते, पुरे करा तुमचे आरोप मिस्टर मल्होत्रा. मी स्वार्थी नाही आणि मी माझ्या मुलावर अनंत प्रेम करते. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. ठीक आहे, मी तयार आहे तुमच्या घरी राहायला. पण जर तुमच्या पत्नीला माझी उपस्थिती आवडली नाही तर? अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस. मला माहीत आहे ती खूप चांगली समजूतदार माणूस आहे. ती नक्कीच तुला मल्होत्रा हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देईल. मला तिचा स्वभाव चांगला माहीत आहे आणि म्हणूनच मी तिला एवढं प्रेम करतो. अदिती म्हणते, ठीक आहे, मी तुमच्या पत्नीशी बोलेन. पण माझ्यासमोर तिचं इतकं कौतुक करणं थांबवा. मला माहीत आहे ती चांगलीच असेल, म्हणून तुम्ही तिला जीवनसाथी म्हणून निवडलं. ती खूप नशीबवान बाई आहे. अभिषेक म्हणतो, नाही, ती नशीबवान नाही, नशीबवान मी आहे, कारण ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. अदिती म्हणते, कारण तुम्ही तिला खूप प्रेम करता, तिच्या आवडीचा आदर करता आणि म्हणूनच तुम्ही मला सांगितलं की आधी तिची परवानगी घ्यायला हवी. अभिषेक म्हणतो, हो, कारण मी प्रत्येक गोष्टीत समानतेवर विश्वास ठेवतो. म्हणूनच मी तिचा प्रत्येक निर्णय मान्य करतो. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ती खूप परिपक्व, समजूतदार आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेणारी स्त्री आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. ती तुझ्यासारखी अपरिपक्व आणि लहान मुलासारखी नाही. अदिती म्हणते, मला तुमच्यासाठी आनंद आहे की तुम्हाला एवढी उत्तम जीवनसाथी मिळाली. देव तुमच्यावर कृपा करो. तुम्हाला जगातील प्रत्येक आनंद मिळू दे. अभिषेक निघून जातो आणि आदिती हॉस्पिटलच्या बाकावर बसून भूतकाळ आठवते. त्यांचं लग्न, त्या रात्रीचे भांडण, एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो. ती हसते आणि वर्तमान आठवताच पुन्हा रडते. अदितीला जाणवतं, आता पुढे ती या जगात एकटीच आहे. तिला आधीच माहीत होतं तिचा नवरा आता तिचा नवरा राहिला नाही. तो कुण्या दुसऱ्याचा पती आहे. हे सत्य ती कबूल करून बसली होती. पण आता ती आपल्या मुलालाही सोडू शकत नाही. पण परिस्थिती तिच्या हातात नाही. तिला वाटत होतं जणू कुणीतरी तिचं हृदय सुरीने कापत आहे. पण ती काहीही करू शकत नव्हती. ती तिथे जमिनीवर बसून कोसळून रडू लागली. पण तिला सांत्वन देणारा एकही व्यक्ती नव्हता. तिच्या वेदना समजून घेणारं कुणी नव्हतं. तिच्या मनात एकच प्रश्न, मीच इतकी दुर्दैवी का? ज्यांच्यावर प्रेम करते तेच माझ्याकडून का निघून जातात? ती देवाला दोष देत होती. माझं सुख तू काही राहून घेतोस, मला फक्त दुःखच का देतोस? तिला वाटतं आता तिच्या आयुष्यात काही शिल्लकच नाही. ती थकली आहे. लहानपणापासून आजपर्यंत फक्त परीक्षाच परीक्षांनी भरलेलं जीवन. तिला वाटतं देव फक्त तिचीच परीक्षा का घेतो? काही वेळ रडून झाल्यावर तिचं मन थोडं शांत झालं. ती वॉशरूममध्ये जाऊन चेहरा धुते. मल्होत्रा हाऊसमध्ये. मल्होत्रा हाऊस नववधूसारखं सजलेलं होतं. सर्वत्र ताज्या फुलांनी सजावट, सुंदर रांगोळी, प्रत्येक ठिकाणी सणासारखं वातावरण. अभिषेक, अदिती आणि त्यांचा मुलगा घराच्या उंबरठ्यावर उभे होते. अभिषेकची आई त्यांची आरती करून घरात स्वागत करत होती. अदिती चकित झाली. मी आता या घराची सूनही नाही, मग माझी आरती का? पण तिने तो विचार मनातच ठेवला आणि नजरेने अभिषेकची पत्नी कुठे आहे ते शोधू लागली. अभिषेकला तिच्या मनातले विचार लगेच समजले. अभिषेक म्हणतो, काय हवंय तुला अदिती? काय शोधतेस? अदिती म्हणते, तुझी पत्नी. ती कुठे आहे? अभिषेक म्हणतो, ती बेडरूममध्ये आहे. अदिती म्हणते, इथे का आली नाही? कदाचित ती मला भेटायला अस्वस्थ असेल. अभिषेक म्हणतो, नाही, तसं काही नाही. ती तर तुझी वाटच पाहत आहे. चल भेटून ये. जय, शालिनी आणि अदितीची आईसुद्धा मल्होत्रा हाऊसमध्ये आधीच पोहोचले होते स्वागतासाठी. सर्वजण आनंदात होते आणि अदितीच्या मुलासोबत खेळत होते. त्यांना माहिती होतं की अभिषेक अदितीला का घेऊन आला आहे. अभिषेकच्या खोलीत. अदिती म्हणते, तुझी पत्नी कुठे आहे? अभिषेक म्हणतो, तिथे, त्या आरशासमोर. अदिती म्हणते, मला कोणी दिसत नाहीये. सांगू नकोस तुझी पत्नी मिस्टर इंडिया आहे म्हणून. चष्मा घातल्याशिवाय कोणी दिसत नाही तिला. अभिषेक म्हणतो, आरशासमोर जाऊन नीट पहा. अदिती म्हणते, आरशात पाहते, इथे तर फक्त मीच दिसते आहे. अभिषेक म्हणतो, हो, कारण तूच माझी पत्नी आहेस.
अदिती अभिषेक मल्होत्रा. अदिती म्हणते, नाही, हे खोटं आहे. माझी थट्टा करू नका. मी आता तुमची पत्नी राहिलेले नाही. मी गेल्यावर तुम्ही तुमच्या प्रेमाशी लग्न केलंय, हे मी स्वतः तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं. अभिषेक म्हणतो, एक गोष्ट लक्षात आली तुला? तुझी आई आणि तुझा मुलगा, जे आधी मला खूप द्वेष करायचे, ते आता माझ्यावर रागावले नाहीत, उलट प्रेमाने बोलतात. अदिती म्हणते, हो, तेच मला समजत नाहीये. आधी दोघेही तुम्हाला अजिबात पसंत करत नव्हते, आता मात्र इतके बदलले आहेत. मला काही कळत नाहीये. अभिषेक म्हणतो, कारण मी त्यांच्याशी सत्य बोललो की मी कधी दुसरं लग्न केलंच नाही. या घराची एकमेव पत्नी तूच आहेस, मिसेस अदिती मल्होत्रा. अदिती म्हणते, मग त्या मुलाखतीचं काय? तू स्पष्ट बोललास की तू विवाहित पुरुष आहेस. अभिषेक म्हणतो, हो, कारण माझ्या आयुष्यात पत्नीची जागा फक्त एकाच व्यक्तीला आहे, अदितीला, आणि ती जागा मी दुसऱ्या कोणाला देणारच नव्हतो. अभिषेक म्हणतो, म्हणूनच मी सगळ्यांना जाहीर केलं की मी विवाहित आहे, सिंगल नाही. त्यामुळे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मी माझ्या पत्नीचा प्रामाणिक पती आहे. अदिती म्हणते, पण तुला तर आधीपासून माहीत होतं की मला कुणावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करू इच्छिते. मग तू तुझं आयुष्य का बिघडवायला निघालास? एकटं राहायचा निर्णय का घेतलास? अभिषेक म्हणतो, कारण मला काही फरक पडत नाही की तुला कुणी आवडतं किंवा तू कुणाशी लग्न करतेस. अदिती म्हणते, मग तू तुझ्या गर्लफ्रेंडशी लग्न का नाही केलंस? सांगू नकोस की तू अजूनही तिला शोधलंच नाही आणि त्यामुळे माझं नाव तुझ्या आईवडिलांसमोर वापरतोयस. तुझ्याकडे अजून वेळ हवा आहे तिला शोधण्यासाठी, बरोबर ना मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, नाही मिसेस मल्होत्रा, तू चुकीची आहेस. तू बिलकुल बदललेली नाहीस. अजूनही तशीच निरागस आणि भोळी आहेस जशी आधी होतीस. तुला वाटतं मी इतका अकार्यक्षम आहे की माझी तथाकथित गर्लफ्रेंड शोधू शकत नाही? अदिती म्हणते, मला मिसेस मल्होत्रा म्हणू नकोस. मला ठाऊक आहे तू फक्त माझं नाव वापरतोयस तुझ्या पालकांसमोर. हो, पूर्वी मी भोळी होते, पण आता तशी नाही. तू मला पुन्हा एकदा या बनावट लग्नाच्या जाळ्यात अडकवायला पाहतो आहेस, बरोबर ना मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, नाही, तू चुकीची आहेस मिसेस मल्होत्रा. तुला माझी ताकद आणि क्षमता माहीत नाही, म्हणून तुला वाटतं की मी माझी गर्लफ्रेंड शोधलेली नाही. अदिती म्हणते, जर तू इतका शक्तिशाली आहेस तर मग तुझी गायब झालेली गर्लफ्रेंड का सापडली नाही तुला? अभिषेक म्हणतो, कारण ती कधीच गायब नव्हती. मग मी तिला कसा शोधू? अदिती म्हणते, म्हणजे तू मला खोटं सांगितलंस की तुला तुझी गर्लफ्रेंड शोधायला वेळ हवा आहे? म्हणजे कॉलेजमध्ये तुझी गर्लफ्रेंड होतीच नाही, फक्त कथा बनवलीस? मग 5 वर्षांपूर्वी माझ्याशी लग्न का केलंस? आणि लक्षात ठेव, पुन्हा खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. आता खरं सांग. अभिषेक म्हणतो, माझी कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड होती, पण तिने मला धोका दिला, हे मात्र खरं आहे. अदिती म्हणते, म्हणजे तू तिला खूप प्रेम करत होतास आणि तिला विसरू शकत नव्हतास, म्हणूनच तू कोणाशी लग्न करायला तयार नव्हता. आणि जेव्हा माझ्या लग्नाची बातमी कळाली तेव्हा तू माझ्याशी लग्न केलंस, कारण तुला माहीत होतं की मी भोळी आहे, जे काही सांगशील त्यावर विश्वास ठेवेन. म्हणून तू मला तुझ्या जीवनसाथीसाठी वापरलं, बरोबर ना मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, नाही, चुकीचं आहे. मी कधीच तुझा गैरफायदा घेतला नाही. उलट मला तुला वाईट लोकांपासून वाचवायचं होतं, जे तुझ्या स्वभावाचा गैरवापर करतील. म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. माझा विश्वास ठेव. आणि अजून एक गोष्ट, मी त्या मुलीवर प्रेम करत नव्हतो, फक्त आकर्षित झालं होतं. अदिती म्हणते, जर प्रेम नव्हतं तर माझ्याशी गुप्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलंस? आणि गर्लफ्रेंडबद्दल खोटं का बोललास? अभिषेक म्हणतो, जर मी तुला तेव्हाच सांगितलं असतं की मला तुझं रक्षण करायचं आहे आणि म्हणून मी तुझ्याशी लग्न करतोय, तर तू तयार झाली असतीस का? अदिती म्हणते, नाही, मी कधीच तयार झाले नसते. अभिषेक म्हणतो, म्हणूनच मी खोटं बोललो, कारण मला तुझी चांगली माहिती आहे. अदिती म्हणते, जर तुला माझी एवढी काळजी होती तर माझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधू शकत होतास, मग माझ्याशीच लग्न का केलंस? अभिषेक म्हणतो, कारण मला तुला माझ्या आयुष्यातून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. अदिती म्हणते, म्हणजे तुला माझी आवड होती आधीपासून, बरोबर ना मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, हो, बरोबर आहे. मला कधी तुझी आवड व्हायला लागली समजलंही नाही, पण एवढं नक्की की मला तुझ्यापासून दूर व्हायचं नव्हतं. अदिती म्हणते, जर खरंच आवडत होतास तर 5 वर्षांपूर्वी मला सांगितलं का नाही आणि मला इथून निघून जाण्यापासून का थांबवलं नाहीस? अभिषेक म्हणतो, बहुतेक तुला विसरलंय. त्या दिवशी मी तुझ्याशी बोलायला आलो होतो, पण तू मला माझं म्हणणं पूर्ण करूच दिलं नाहीस
आणि वरून तुझ्या त्या तथाकथित प्रेमाबद्दल सांगितलंस. अदिती म्हणते, जर तुला खरंच माझी आवड होती तर मला इथून जाण्यापासून का थांबवलं नाही मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, कारण मला तुझं सुख हवं होतं आणि मला माहीत होतं जर मी माझ्या भावना सांगितल्या तर तू इथून कधीच गेली नसतेस. पण मला तुला जबरदस्तीने माझ्याजवळ ठेवायचं नव्हतं, म्हणून मी तुला तुझ्या आनंदासाठी जाऊ दिला. अदिती म्हणते, पण आता मला वाटतं तुझ्या भावना बदलल्या असतील आणि म्हणूनच आपल्या दोघांसाठी दूर राहणं चांगलं आहे. अभिषेक म्हणतो, हो, तू बरोबर आहेस. माझ्या भावना खूप बदलल्या आहेत तुझ्यासाठी. पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. अदिती म्हणते, कोणता प्रश्न? अभिषेक म्हणतो, तू पुन्हा लग्न का केलं नाहीस? अदिती म्हणते, कारण मला पुन्हा लग्न करायचंच नाहीये. मला फक्त माझ्या मुलासोबत राहायचं आहे, एवढंच. अभिषेक म्हणतो, म्हणजे तुला आपल्या लग्नावर विश्वास नाही, बरोबर? अदिती म्हणते, हो, विश्वास नाही. अभिषेक म्हणतो, मग अजूनही सिंदूर आणि मंगळसूत्र का घालतेस? अदिती म्हणते, ते तुझं काम नाही मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, जर तुला आपल्या लग्नावर विश्वास नाही तर हे दोन्ही काढून टाक. अदिती म्हणते, नाही, मी काढू शकत नाही. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, जर तू काढू शकत नाहीस तर मी काढून देतो. अदिती म्हणते, माझ्या मंगळसूत्राला हात लावू नकोस. अभिषेक म्हणतो, तू मला थांबवू शकत नाहीस, मी स्वतः काढतो. अदिती म्हणते, माझ्याजवळ येऊ नको मिस्टर मल्होत्रा. तू माझ्या मंगळसूत्राला हात लावलास तर नंतर म्हणू नकोस की मी तुला इशारा दिला नव्हता. अभिषेक म्हणतो, मग काढायला नको म्हणतेस का? जर तुला आपल्या लग्नावर विश्वास नाही तर हे घालून का ठेवतेस? तो जोरात ओरडतो. अदिती म्हणते, कारण. अभिषेक म्हणतो, कारण काय अदिती गुप्ता? नीट सांग. अदिती म्हणते, कारण मी एक विवाहित स्त्री आहे आणि हे घालणं माझा अधिकार आहे. अभिषेक म्हणतो, मग आपल्या लग्नाचा स्वीकार का करत नाहीस? अदिती म्हणते, कारण मला माहीत आहे तू या लग्नावर विश्वास ठेवत नाहीस आणि मला तुला या नात्याचा स्वीकार जबरदस्तीने करून द्यायचा नाही. कोणत्याही नात्यात जबरदस्ती नसते. तू मला पसंत करत नाहीस, मग पुन्हा हे नातं जोडून वेदना सहन करण्याचा अर्थच काय? म्हणूनच मी म्हणते, आपण एकमेकांपासून दूर राहिलेलं बरं. अभिषेक म्हणतो, तू नेमकं काय बोलतेस? अदिती म्हणते, एवढं साध्या भाषेत सांगते. नाता आणि भावना जबरदस्तीने लादता येत नाहीत. अभिषेक म्हणतो, म्हणजे तुला आपलं नातंच आवडत नाही, बरोबर? अदिती म्हणते, नाही. अभिषेक म्हणतो, ग्रेट. मला सुरुवातीपासूनच माहीत होतं की तुला हे नातं आवडत नाही आणि मला देखील नाही. ठीक आहे, मग जे करायचं असेल ते कर. मी तुला थांबवणार नाही अदिती गुप्ता. अदिती म्हणते, मी असं म्हणालेच नाही की मला आपलं नातं आवडत नाही. अभिषेक म्हणतो, मग जबरदस्तीच्या नात्याबद्दल का बोललीस? अदिती म्हणते, मी तुझ्या भावनांबद्दल बोलत होते. अभिषेक म्हणतो, मी कधी म्हणालो की मला आपलं नातं आवडत नाही? अदिती म्हणते, थोड्या वेळापूर्वीच तू म्हणालास की तुला मी आवडत नाही, म्हणजे तू इच्छेविरुद्ध हे नातं टिकवतोयस आणि म्हणूनच मला तुझ्या आयुष्यातून निघून जायचं आहे. अभिषेक म्हणतो, मला तू आवडत नाहीस कारण मी तुला प्रेम करतो अदिती गुप्ता. अदिती म्हणते, नाही, तू पुन्हा खोटं बोलतो आहेस, कारण मला माहीत आहे तुला मी आवडतच नाही. मग तू मला प्रेम कसं करू शकतोस मिस्टर मल्होत्रा? आधी तू म्हणालास की तुला तुझी गर्लफ्रेंड आवडत होती, आता म्हणतोस मला प्रेम करतोस. मी तुझ्यावर विश्वास ठेवू तरी कसा? तू आधीही माझ्याशी तुझ्या गर्लफ्रेंडबद्दल आणि प्रेमाबद्दल खोटं बोललास. आता सांग, तू खरंच विश्वास ठेवण्यासारखा आहेस का? अभिषेक म्हणतो, हो, मी तुला आधी जे सांगितलं होतं ते अर्धवट खरं होतं. माझी गर्लफ्रेंड होती हे खरं आहे आणि मला वाटत होतं की मी तिला प्रेम करतो, पण मला कळलंच नाही की ते फक्त आकर्षण होतं. पण जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, तुझ्या स्वभावाने मी खूप इम्प्रेस झालो, कारण बाकी सगळ्या मुली माझ्या लुककडे आकर्षित होऊन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या, पण तू तू मला पूर्णपणे दुर्लक्ष केलंस आणि तिथूनच मला तू आवडायला लागलीस. म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, कारण मी स्वीकारू शकत नव्हतो की तू कुणा दुसऱ्याशी लग्न करशील. आणि शेवटी आपण लग्न केलं आणि एकत्र राहू लागलो. आणि कधी तुला इतकं प्रेम करू लागलो हे मला स्वतःलाच कळालं नाही. त्या दिवशी मी माझ्या भावना सांगायच्या ठरवल्या होत्या, पण तू मला थांबवलंस आणि तुझं ते खोटं प्रेम सांगितलंस. अदिती म्हणते, मी कसा विश्वास ठेवू की तू खरंच मला प्रेम करतोस? कदाचित तुझं माझ्यावरही तसंच आकर्षण असेल जसं तुझ्या गर्लफ्रेंडवर होतं. अभिषेक म्हणतो, नाही अदिती, हे फक्त आकर्षण नाही, हे प्रेम आहे. तू आपली खोली नीट पाहिलीस का कधी? तू गेल्यावर मी दररोज तुला मिस करायचो, म्हणूनच मी खोलीभर तुझे फोटो लावले, कारण तुझ्या मिठीची मला सवय झाली होती.
तुझ्या मिठीशिवाय मला झोपच येत नसे. तुझे फोटो पाहत रात्रभर जागा राहायचो. डोळे मिटण्याची भीती वाटायची, कारण तू दिसेनाशी होशील. तुला कल्पनाही नाही मी तुझ्या वाचून कसा जगलो. रोज काय वेदना सहन केल्या. माझे सगळे प्रियजन माझ्यापासून दूर गेले. मी एकटाच राहिलो. दररोज मरावंसं वाटायचं. जगण्याची इच्छा उरलीच नव्हती. अदिती म्हणते, असं बोलू नकोस. अभिषेक म्हणतो, नाही, आज मला बोलू दे. तुला माहीत आहे का मी त्या डिप्रेशनमधून कसा बाहेर आलो? अदिती म्हणते, नाही. अभिषेक म्हणतो, तुझ्यामुळे. मिसेस मल्होत्रा, दररोज मला तुझा क्यूट नाईट ड्रेस, तुझे हट्टीपणाचे डायलॉग, माझ्याशी केलेले भांडण, तू झोपेतून उठून मला ओरडणं, तुझी माझ्यावरची शाब्दिक मारामारी, सगळं आठवायचं. माझ्या आयुष्यात कोणी माझ्याशी भांडलं नाही, कुणी मला विरोध केला नाही. पण तू मात्र नेहमी माझ्याशी भांडलीस, मला टोमणे मारलेस, मला जमिनीवर आणलंस. आणि तो दिवस आठवतो का, जेव्हा 2 लोकांनी तुला अपहरणकर्त्यापासून वाचवलं होतं? अदिती म्हणते, हो, आठवतं. ते खरंच चांगले लोक होते. अभिषेक म्हणतो, आणि तू मला जबरदस्ती करून त्यांना माफी मागायला लावलीस. अदिती म्हणते, कारण तू त्यांच्यावर ओरडलास. अभिषेक म्हणतो, ते तुझे बॉडीगार्ड होते. त्यांचं काम होतं तुला वाचवणं. पण तू मला आदेश दिलास आणि मी ऐकलं. तुला माहीत आहे का मी तुझे सगळे हट्ट का मान्य केले? अदिती म्हणते, मी तुझ्या मनातलं कसं जाणणार? अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे. तू आजही माझ्या भावना समजू शकत नाहीस. तू आजही तशीच आहेस, भाबडी, गोड आणि मूर्ख मुलगी. म्हणूनच तुला कधी समजलंच नाही की मी तुला किती प्रेम करतो. पण काही हरकत नाही, मी माझ्या भावना लादणार नाही आहे. तुला मी आवडत नाही, तू मला कधी प्रेमही करणार नाहीस. म्हणूनच चला, आपण हे नातं इथेच संपवू. अदिती म्हणते, मला माफ कर मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, नाही, माफी मागू नकोस. भावना जबरदस्तीने निर्माण करता येत नाहीत. अदिती म्हणते, पण तू मला माझं बोलू दिलंच नाही. अभिषेक म्हणतो, कारण मला माहीत आहे तू काय बोलशील. तुला अपराधी वाटतंय, पण मला तुझ्यावर राग नाही. अदिती म्हणते, बस, तोंड बंद ठेव. परत तुझे ते लेक्चर सुरू करू नकोस. आणि आता एक शब्दही मध्ये बोलू नकोस. फक्त ऐक. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. परत मला इन्सल्ट करते आहेस, पण यावेळी शांत राहतो. अदिती म्हणते, चांगलं केलंस. आता ऐक. मी माफी मागितली कारण तुझ्या प्रेमावर मला विश्वास नव्हता. तुझ्या भावनांना मी कधी समजू शकले नाही. तू भूतकाळात किती सहन केलंस ते मला कधी जाणवलंच नाही. त्या दिवशी मी तुला बोलू दिलं असतं तर आपण दोघांनीही एवढा त्रास सहन केला नसता. अभिषेक म्हणतो, मला काहीच समजत नाही तू काय बोलतेस. अदिती म्हणते, मी तुझ्यावर प्रेम करते मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, मला वाटतं तू माझ्या भावनांची खिल्ली उडवतेस. अभिषेक म्हणतो, नाही, मी खरंच प्रेम करते. म्हणूनच मी इथून गेले. कारण मला वाटलं तुला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कळालं तर तू जबाबदारी म्हणून मला आणि बाळाला स्वीकारशील आणि तुझ्या गर्लफ्रेंडचा विचार सोडून देशील. पण मला तुझं सुख हवं होतं. मला वाटलं तुझं सुख म्हणजे तुझी ती गर्लफ्रेंड. पण मला कधी तुझ्यावर प्रेम बसलं हे मलाच कळालं नाही. पण तू नेहमी माझी काळजी घेतलीस, माझी मदत केलीस आणि सर्वात महत्त्वाचं, तू नेहमी मला एक मानवी म्हणून वागवलंस, फक्त मुलगी म्हणून नाही. अभिषेक म्हणतो, बस, आता माझं कौतुक पुरे. मला माहीत आहे मी कौतुक करण्यासारखाच आहे. अदिती म्हणते, तुझी हीच सवय न बदलणारी. जेव्हा कोणी बोलत असतात तेव्हा शांत बसून ऐकायचं असतं. पण राहू दे, मला आधी तू अजिबात आवडत नव्हतास. पण तुझ्यासोबत राहून मी तुझा दुसरा चेहरा पाहिला. आईची भीती वाटणारा मुलगा, माझ्या आईचा सन्मान करणारा, माझी काळजी करणारा आणि माझं रक्षण करण्याचं वचन देणारा. तू अगदी माझ्या स्वप्नातल्या हिरोसारखा आहेस. म्हणूनच मला तू इतका आवडू लागलास. आणि म्हणूनच मी ठरवलं, मी आयुष्यात कधीच दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही, कारण तू माझा आहेस आणि मी तुझी. आय लव्ह यू मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, आय लव्ह यू टू मिसेस मल्होत्रा. चला पुन्हा एकदा लग्न करूया, यावेळी कुठलाही गुप्त कराराशिवाय. अदिती म्हणते, ठीक आहे. आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. त्यांच्या छोट्याशा जगात हरवून जातात. अदिती आणि अभिषेक पुन्हा एकमेकांवर प्रेम करून लग्न करतात. त्यांचा मुलगा आनंदाने त्यांच्यासोबत राहतो. सर्व गैरसमज दूर होतात आणि त्यांचे कुटुंब आता सुखी आणि एकत्रित असते. तर आपली गुप्त करार ही कथा आता इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपली संपूर्ण कथा आवडली असेल आणि या संपूर्ण कथेच्या भागांना प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.